तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर का तुमचा पाल्य पहिली किंवा कुठल्याही इयत्तेत असेल, यावर्षी जाणार असेल, तर त्याच्या दृष्टीनं पालक म्हणून तुमच्या मनात नेहमी प्रश्न पडतो की मराठी, सेमी की इंग्रजी यापैकी कोणतं माध्यम आपल्या मुलासाठी योग्य आहे? तर ते या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण पाहणार आहोत. शेवटी मुलाला कुठल्या माध्यमामध्ये घालायचं हा सर्वस्वी पालकांचा निर्णय आहे. पण तरी पण साधारणपणे कोणत्या माध्यमांमध्ये घातल्यानंतर विद्यार्थ्याची प्रगती होऊ शकते, हे तुम्हाला या व्हिडिओमधनं लक्षात येईल. ओके. तर सर्वात प्रथम आपण या तिन्हीतला फरक बघूया. तर मराठी माध्यम अगदी सरळ आहे की मराठी माध्यममध्ये जे सगळे विषय आहेत, सगळेच्या सगळे विषय हे मराठी भाषेमधून शिकवले जातात. दुसरं सेमी माध्यम. तर सेमीमध्ये ह्याच्या सेमी माध्यमामध्ये गणित आणि विज्ञान हे जे 2 विषय आहेत, मॅथ्स आणि सायन्स, तर हे इंग्लिश मीडियममधून असतात. बाकी सगळे जे विषय आहेत ते मराठी माध्यमामधून शिकवले जातात. फक्त इंग्लिश आणि सायन्स जे आहे ते इंग्लिश मीडियममध्ये शिकवले जातात. आणि इंग्रजी माध्यमामध्ये सर्व विषय हे इंग्रजीमधूनच शिकवले जातात. तर सेमी आणि इंग्रजी माध्यमामध्ये मुख्य फरक काय? तर इतिहास भूगोल जो आहे तो इथे मराठी माध्यममध्ये असतो आणि हा इतिहास भूगोल इथे इंग्रजी माध्यमांमध्ये. बाकी भाषा त्या त्या माध्यमानुसारच शिकवल्या जातात. आता सगळ्यात पहिल्यांदा विचार करूया मराठी माध्यमांमध्ये. तर माझं मत असं आहे की मुलासाठी सगळ्यात उत्तम जर माध्यम कुठलं असेल तर ते मराठी माध्यम आहे. पण आता हा पण महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा तुम्ही मुलासाठी मराठी माध्यम निवडायला जाल, मी म्हटलं की सगळ्यात बेस्ट जर काय असेल तर ते मराठी माध्यम आहे. पण सध्या मराठी माध्यमच्या ज्या शाळा आहेत त्या एकतर फार कमी आहेत, आणि जिथे मराठी माध्यमच्या शाळा आहेत तिथे चांगले विद्यार्थी या अर्थानं चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही जवळजवळ कमी आहे, नाहीच आहे. ओके. त्याचं कारण असं की जे पालक आता सध्या आपल्या मुलांच्या बाबतीत जागरूक आहेत त्यांनी एकतर आपली जास्तीत जास्त मुलं सेमी माध्यम किंवा मग इंग्रजी माध्यम, त्यामुळे मराठी माध्यममध्ये ज्या पालकांनी आपल्या मुलांना घातलेलं आहे तर त्यातले बरेचसेच पालक या अर्थानं म्हणतोय मी की सगळे जे चांगले विद्यार्थी आहेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं ते हे 2 माध्यमांमध्ये आहेत. त्यामुळं मराठी माध्यमांमध्ये अभ्यासाच्या दृष्टीनं योग्य अशी मुलं इथे कमी आहेत. कच्चे विद्यार्थी जे आहेत ते सगळा भरणा या मराठी माध्यममध्ये आहे. याचा अर्थ असं सरसकट सगळेच मराठी माध्यमचे विद्यार्थी कच्चे आहेत असं नाही आहे, पण याचं प्रमाण जास्त आहे. खेड्यापाड्यातल्या तुरळक शाळा जर सोडल्या आणि शहरातल्या काही अगदी मोजक्या बोटांवर शाळा सोडल्या तर मराठी माध्यमच्या चांगल्या शाळा फारच कमी संख्येनं उपलब्ध आहेत. त्यामुळे मराठी माध्यम हा पर्याय जरी चांगला असला आणि तुम्हाला जर शाळा निवडायची असेल मराठी माध्यम, तर तुम्हाला त्या शाळेचं पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. जर का ती शाळेचा आत्तापर्यंतचा निकाल असेल किंवा तिथलं वातावरण असेल, या सगळ्या गोष्टी थोड्या बारकाईने बघितल्या पाहिजे. तिथं कुठली मुलं येतात, हे सगळा विचार त्याच्यात केला पाहिजे. हे थोडं वातावरणाच्या दृष्टीनं रिस्की आहे. आणि शिक्षकांचा, जे मराठी माध्यमचे शिक्षक शिकवतात, त्यांचा दृष्टिकोन दुर्दैवानं असा होतो की या पालकांचं काही लक्ष नाही आणि ही मुलं कच्ची आहेत, अशा प्रकारे तो वर्ग जास्त हँडल केला जातो. हे दुर्दैव आहे, पण हे खरं आहे. त्यामुळे मराठी माध्यमला घालताना माध्यम जरी मराठी सर्वोत्तम असलं तरी तशा शाळा आणि तसं वातावरण आता राहिलेलं नाही आहे. त्यामुळे त्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा. आता त्यानंतर सर्वात जास्त ज्या शाळा निवडल्या जातात त्या आहेत सेमी माध्यमच्या. कारण सेमी माध्यमांमध्ये पुढे जाऊन त्या विद्यार्थ्याला सायन्सला जायचं असेल तर सायन्सला जाताना 11वी-12वी सायन्सला जर मॅथ्स आणि सायन्स हे इंग्लिशमधून झाले तर 11वीला त्याला सायन्स स्ट्रीम निवडताना कुठेही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे सेमी माध्यमांकडे पालकांचा कल हा जास्त आहे. मराठी माध्यमच्या तुलनेत थोडीशी सेमीची फी जास्त आहे, आणि जसं मी म्हटलं मराठी माध्यममध्ये जो काही दुर्लक्षित भाग आहे तो सेमी माध्यमांमध्ये बरेच विद्यार्थी असल्यामुळं, बरेच चांगले पालक सेमी माध्यम निवडत असल्यामुळं इथलं वातावरण चांगलं आहे. फक्त तुम्हाला ते 2 विषय मात्र इंग्रजीमधून शिकताना थोड्याशा अडचणी येऊ शकतात. पण त्याच्यावर जर का तुम्ही सेमी माध्यम निवडलं आणि स्पेलिंग असतील किंवा काही शब्द असतील जे इंग्रजीमध्ये आहेत त्याचा अर्थ समजून घेऊन त्याच्या स्पेलिंगची जर तयारी चांगली केली तर सेमी माध्यमांमध्ये सुद्धा ते घटक तुम्हाला समजायला सोपे होईल. सायन्स आणि मॅथ्स ह्या 2च कन्सेप्टचे जास्त विषय आहेत, ते इंग्लिशमध्ये असल्यामुळे समजायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्यासाठी त्यांचा तसा अभ्यास घेणं गरजेचं आहे. आता राहिला प्रश्न इंग्रजी माध्यमांचा. तर इंग्रजी माध्यमांमध्ये सगळेच विषय इंग्रजी असल्यामुळं पालकांचंही इंग्रजी थोडं चांगलं असणं गरजेचं आहे. फक्त क्लासेस आणि फक्त शाळा याच्यावर अवलंबून राहून इंग्रजी माध्यमांमध्ये साध्य होत नाहीत गोष्टी. तर त्यासाठी पालकांनी सुद्धा इंग्रजी माध्यम
जर आपल्या पाल्याचं निवडलं असेल तर त्यांचा अभ्यास घेण्या इतपत आपलंही इंग्रजी चांगलं असलं पाहिजे. त्यांना येणाऱ्या अडचणी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणि बऱ्याचदा काय होतं, इंग्रजी माध्यमाची मुलं ही क्लासला जातातच, त्यामुळे तिथलं शिकवणं काय आहे, तिथे मुलांना काय प्रॉब्लेम येतात, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमांमध्ये पालकांना फार जागरूक राहावं लागतं, कारण याच्यात सगळंच इंग्रजीमध्ये असल्यामुळं आणि घरी आपण मराठी बोलत असल्यामुळं बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो, कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्या समजायला बऱ्याच अडचणी येतात. आपल्या मातृभाषेतून शिकणं वेगळं आणि इंग्रजीमधून शिकताना त्यासाठी मर्यादा येतात. त्यासाठी त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालताना पालक स्वतः सुशिक्षित असणं खूप गरजेचं आहे आणि अभ्यासाला वेळ देणं स्वतः त्यांनी, हे सुद्धा गरजेचं आहे. साधारण 8वी पर्यंत तरी पालकांनी लक्ष द्यायला पाहिजे. ओके. आता या तिन्ही माध्यमांवर आपण चर्चा केली. तर मी सांगितलं मराठी सर्वोत्तम आहे, पण तशा शाळा, आता चांगल्या शाळा फार कमी राहिलेल्या आहेत. त्यामुळे या तिन्हीमध्ये मी सेमी माध्यमला तुम्हाला जास्तीत जास्त सजेस्ट करेन. आणि जर का तुम्हाला आर्थिक खर्च आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायला मुलांच्या तेवढा वेळ आहे आणि मुलांमध्ये तेवढी त्यांचं अंडरस्टँडिंग असेल, की स्वतः मुलांमध्ये स्पार्क असेल, म्हणजे 80 ते 90% मार्क मिळवण्याची क्षमता त्या मुलामध्ये असेल, तर तो इंग्रजी माध्यम निवडू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी आहेत हे निवडताना. फक्त आता माध्यम, समजा तुमचा आता मुलगा पहिलीला आहे, ओके, पहिलीला आहे, तर तुम्ही माध्यम निवडताना आत्ता मी माहिती सांगितली त्यावरून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. पण समजा तुमचा मुलगा आत्ता 5वीत आहे, 7वीत आहे, 8वीत आहे, तर मग त्यावेळी माध्यम उलटं चेंज करू नका. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत मराठी मीडियमला घातलंय, तर त्याला सेमीला घालताना थोडा विचार करा. शक्यतो माध्यम तसं बदलू नका. म्हणजे 5वी, 7वी, 9वी, पहिलीला असताना तुम्ही निवडू शकता कुठलंही. पण मधल्या इयत्तेत ज्यावेळी आपण मुलांचं माध्यम बदलतो, त्यावेळी त्याची पूर्वतयारी आपण केली आहे का? म्हणजे समजा तुम्ही आता मराठी मीडियमला आणि तुम्हाला सेमीला घालायचं आहे, तर त्याची काही इंग्रजी शब्दांची तयारी करून घेणं, किंवा सेमीचं आहे हे क्वचित होतं, पण सेमीचा इंग्रजी माध्यममध्ये घालायचं आहे, तर त्यासाठी इतिहास आणि भूगोलमधले काही शब्द पाठांतर त्यानं केलेत का? त्याला वाक्य तयार करता येतात का? ह्या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्हाला करून घ्यावी लागेल. ओके. इंग्रजीतून सेमी माध्यमला जाताना तेवढा प्रॉब्लेम येत नाही. आणि सेमीतून मराठीत घालवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका, कारण सेमी माध्यम एकदा निवडलं की मराठी शब्द सुद्धा समजायला तेवढेच अवघड आहे. त्यामुळे शक्यतो मधल्या इयत्तेमध्ये माझा सल्ला असेल, मधल्या इयत्तेमध्ये कुठेही माध्यम चेंज करण्याचा विचार करताना 10 वेळा विचार करा, की आपण कोणता निर्णय घेतोय आणि ते योग्य होईल का? तर माझ्या दृष्टीने ते चुकीचं होईल, तरी पण काही क्वचित प्रसंगात तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. ओके. तर अशा प्रकारे आपण तिन्ही माध्यमांविषयी माहिती बघितली. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. ओके. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण पालकांपर्यंत ही माहिती जर पोहोचली तर त्याचा त्यांना नक्की उपयोग होईल. आता मराठी माध्यम निवडताना बऱ्याच, जसं मी सांगितलं, की मराठी शाळांमध्ये दुर्लक्ष होतं, तर त्याचं उदाहरण म्हणून मी यावर्षी इयत्ता 10वीचा जो मराठी विषयाचा रिझल्ट लागला आहे मराठी माध्यमचा, तर त्यासाठी एक व्हिडिओ तयार केला आहे. तो जर तुम्ही बघितला तर आत्ताच्या मराठी माध्यमच्या शाळांची अवस्था काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे तो व्हिडिओसुद्धा बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. 10वीचा मराठीचा जो निकाल आहे तो किती भयंकर आहे मराठी विषयाचा, मराठी माध्यमचा, तर त्याचा तुम्हाला अंदाज येईल. त्यासाठी तो व्हिडिओ खाली लिंक दिली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत जर यापेक्षा काही वेगळं असेल तर तेही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.